गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो. माझी सकाळ सुरू होते गरम पाणी पिण्याने. गरम पाणी पिल्याने मनही ताजेतवाने होते आणि शरीरही. म्हणून मी रोज सकाळी पाणी पिणे प्रेफर करते. त्याच्यानंतर मी सकाळी पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स असे सब्जेक्ट निवडते अभ्यासासाठी, कारण की सकाळी फ्रेश माइंड असतं. बाळ झोपलेले होते त्यामुळे मी पॉलिटीची रिव्हिजन करून घेतली. त्याच्यानंतर मी नाश्ता बनवून घेतला. नाश्ता बनवत बनवत मी थोडे हिस्ट्रीचं लेक्चर ऐकत होते. थोडा साऊंड कमीच ठेवते कारण की बाळ झोपलेले असते. नाश्ता बनवून झाला की नाश्ता करून घेतला आणि त्याच्यानंतर बाळ उठल्यानंतर बाळाचे प्रिपरेशन करून घेते. त्याच्यानंतर थोड्या वेळाने बाळ खेळत असताना मी एखादा सब्जेक्ट रिवाईज करते, जसं की मराठीचे शब्दसंग्रह असेल किंवा मराठी व्याकरण असेल. त्याच्यानंतर मी लंच करून घेतला. लंच थोडा हलकाच घेतला होता, राईस आणि पापड वगैरे लोणचं. त्याच्यानंतर बाळ झोपले होते. बाळ झोपले असताना मी दुपारी करंट अफेअर्सचे रिव्हिजन केली. करंट अफेअर्समध्ये महत्त्वाचे टॉपिक केले. 4 वाजता मी चहा घेतला. चहा मी प्रेफर करत नाही जास्त, पण कधी जर वाटले तर कोरा चहा घेते. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. जेवण केलं आणि शेवटचा जो 1 तास असतो त्याच्यामध्ये मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं रिव्हिजन करते, कारण की आपण ॲज अ आई आपल्याला खूप कमी वेळ भेटतो. त्यामुळे हार्डवर्कऐवजी स्मार्टवर्क करणे खूप गरजेचे आहे. थँक्यू.